हवेचा दर्जा गेल्या महिनाभरापासून खालावत चाललाय। मुंबईमधल्या काही भागांमध्ये हवा ही सातत्यानं वाईट ते अतिवाईट या श्रेणीमध्ये नोंदवली जाते। यामध्ये बोरिवली, मालाड, देवनार, शिवाजीनगर, माझगाव, कांदिवली या परिसरांचा समावेश आहे। महिनाभरामध्ये बोरिवली मालाडची हवा ही 20 दिवस वाईट या कॅटेगरीमध्ये नोंदवली गेली होती। तर इतर भागांमधली परिस्थिती सुद्धा फारशी चांगली नाहीये। मुंबईत हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे आणि परिणामी आपण पाहतोय दुपारी देखील धुक्याचं वातावरण संपूर्ण मुंबई शहराभर आपल्याला पाहायला मिळतंय। समोरचं चित्र देखील आपल्याला दिसत नाहीये, इतकं धुकं आपल्याला समोर पाहायला मिळतंय। याचं कारण म्हणजे जे काही बांधकाम सुरू आहे ते सांगितलं जात आहे आणि दुसरं कारण म्हणजे जी वाहनं आहेत त्या वाहनामधून जे पोल्यूशन, जे प्रदूषण बाहेर पडतं त्याच्या देखील कारणामुळे हे जे प्रदूषणाच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे ती वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते आणि ही कारणं आपल्याला मुंबई महानगरपालिकेनेच दिलेली आहे। दुसरीकडे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मुंबईमध्ये आणि मुंबईच्या बाहेर रायगड, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा देखील दिला आहे। त्यामुळे वातावरणामध्ये बिघाड आपल्याला सर्वस्वीपणे होताना पाहायला मिळत आहे। मुंबईकरांसाठी काही महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत। मुंबई महानगरपालिकेने कारवाईला देखील सुरुवात केलेली आहे। जर हे निर्देश पाळले गेले नाही तर कठोर कारवाई केली जाईल आणि शिस्तभंगाची कारवाई देखील केली जाईल असं थेट मुंबई महानगरपालिकेने सांगितलं आहे। त्यामुळे ही नागरिकांची देखील जबाबदारी आहे की आपल्या मुंबईचे जे प्रदूषणाची पातळी वाढलेली आहे ती कमी करणं हे आपल्या हातामध्ये आहे। त्यामुळे जे निर्देश आणि नियम मुंबई महानगरपालिकेने घालून दिलेले आहेत त्याचं पालन तंतोतंत करणं अनिवार्य आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारेसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।